मला म्हणजे असं छंद लागला की डाळिंबाशिवाय आम्हाला करमतच नाही सावला. हा. तर म्हणजे डाळिंबा प्रेम आहे आमचं. आम्ही दोघं तर कायम डाळिंबातच असतो. तर आमच्याकडं सुरुवातीला साधा भगवा ही व्हरायटी होती. बर. आणि नंतर आम्ही म्हणलं जरा वेगळं काहीतरी करावं, तर आम्हाला हे शरद किंग नवीन व्हरायटी असे पाहायला मिळली. ह्याचे पानाची रुंदी, पानाचा आकार मोठा आहे साध्या भगव्यापेक्षा. आणि लवकर रोग हे म्हणजे झाड जे आहे ते लवकर रोगाला बळी पडत नाही. आणि मला क्वालिटी आता साध्या भगव्यापेक्षा क्वालिटी चांगली वाटते. चांगला आहे म्हणजे सटिंगला लेवल फास्ट आहे. तोडलं हे जर 50-60 फळं तोडली तवा ना तर अजूनही फळं ह्याला होतीच. लय कमी केलं. आणि साईज आहे एक सारखी गोळी येत नाही. जसं गोळी येत नाही आपण 60 रुपयाने माल घेतला म्हणजे एवढं सोपं आहे का? आता आहे का एवढं रेट? 10 रुपये रोज मार्केट कमी आहे, तरी सुद्धा आपल्या मालाची कलर शायनिंग आणि ह्या फळाची टिकवण क्षमता जी आहे ती सगळ्या म्हणजे दुसऱ्या वाणापेक्षा हे जे वाण आहे डाळिंबाचं, तर ह्या जर टिकवण क्षमता चांगली आहे. व्यापाऱ्यांनी पण एक आपल्याला 4 रुपये जास्तच लावलं म्हणजे रेट चांगला दिला. तेलाची भीती सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात राहते, म्हणजे तेलकट हे राहतेच ह्या वातावरणात. पण आपल्या ह्या प्लॉट मध्ये आम्हाला तर अजून काढीव कुठं तेलकट दिसलं नाही, फळाव तर नाहीच. आता हार्वेस्टिंग चालू आहे, त्यामध्ये सुद्धा कुठं सुद्धा तेलकटचं फळ दिसलं नाही. आपल्याला हेच मातृवृक्ष हे, ह्याचा आपल्याला अनुभव घेण्यासाठी आपण नवीन 8 एकराची लागवड करतोय त्या मातृवृक्षापासून. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अविनाश. पुन्हा एकदा डाळिंब शेती संदर्भातल्या एका नव्या विषयामध्ये, नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर्शको, मी आज माढा तालुक्यातल्या गार अकुले या गावातील केचे बंधूंच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आहे. जालिंदर आणि नागनाथ ही 2 अंकुश केचे यांची मुलं आणि ही सगळी मंडळी कुटुंब मिळून खऱ्या अर्थानं या डाळिंब शेतीमध्ये राबते. खरं तर जवळच भीमा नदी आहे बागेच्या शेजारी, आणि हा तशा अर्थानं ऊस पट्टा, आणि अंकुशराव देखील ऊसाची शेती करत होते. त्यानंतर हळूहळू ही मंडळी सगळी डाळिंबाकडे आली आणि मग काळ्याभोर जमिनीमध्ये आज डाळिंब जवळपास 70-80 लाखाचं डाळिंब होत आहे. हे सगळं उत्पन्न सुरुवातीला अगदी भगव्याकड, नंतर ही शरद किंगची नवीन लागवड, आणि आता पुन्हा एक नव्या लागवडीचा त्यांचा प्लॅन आहे. ह्या सगळा त्यांचा एकूण डाळिंब शेतीमधला प्रवास आणि ह्या नवरा बायकोनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केलेलं कष्ट. मुलं ग्रॅज्युएट आहेत आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीच्या पाठीमागे न धावता या डाळिंब शेतीमध्ये त्यांनी केलेला प्रयोग आणि त्यातून मिळवलेले पैसे, आणि तशा अर्थानं मग एकूण कौटुंबिक स्थैर्य आणि शांतता आणि समृद्धी अशा एकूण सगळ्या गोष्टींना घेऊन जाणारी खरं तर आजची मुलाखत असणार आहे. सातत्यानं डाळिंब शेतीमधले नवे प्रयोग, नवे विषय आपण तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचाच आजचा भाग आहे. एक तर सगळ्या कुटुंबाचं तुमचं स्वागत आहे. 3 पिढ्या आहेत खरं तर, आजोबा, मुलगा आणि नातू, अशा पद्धतीचं हे आजच्या मुलाखतीचं स्वरूप आहे. खरं तर नागनाथ, तुमच्यापासून सुरुवात करूया आपण, की ही आज शरद किंगची तुमची आज हार्वेस्टिंग सुरू आहे. मला समाधान हे वाटलं की मगाशी तुमचे वडील मला बोलताना सांगत होते की तुम्ही जमीन नव्यानं खरेदी करताय या डाळिंबाच्या जीवावर, आणि हे इतकं चांगलं यश देणारं पीक आहे. एका बाजूला शेती परवडत नाही किंवा शेतीमध्ये रडणारी गोष्टी खूप आहेत, आणि दुसऱ्या बाजूला मात्र सातत्यानं वडील यशस्वी झाले नाही. आता तुम्ही 2 भावंड या शेतीमध्ये यशस्वी होत आहे. आईशी बोलायचं आहे नंतर, पण मला सुरुवात तुमच्यापासून करायची की काय डाळिंब शेती, आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगा की काय फरक जाणवतो. तुमच्याकडे पलीकडे भगव्याचे तिकडे प्लॉट आहेत, आता ही शरद किंग आहे, तुम्ही शरद किंगवर समाधानी आहात, तर तो थोडासा फरक काय आहे दोन्ही मधला सांगा, आणि मग बाकीच्या गप्पा खऱ्या अर्थानं सुरू करू. तर आमच्याकडं सुरुवातीला साधा भगवा ही व्हरायटी होती. बर. आणि नंतर आम्ही म्हणलं जरा वेगळं काहीतरी करावं, तर आम्हाला हे शरद किंग नवीन व्हरायटी असे पाहायला मिळली. मग आम्ही त्याची लागवड केली. बर. तर 12 महिन्यानंतर आम्ही झाड सुरुवातीला पकडलं नाही का, पानगळ केली त्याचं माल यायसाठी आपण त्याची प्रोसेस चालू केली पुढं. आणि आज 17-8 म्हणजे 18 महिने झालेत, म्हणजे 6 महिन्याची बाग आहे. बर. तर अजून 1 महिना टाइम आहे ह्या मालाला. आता रेट कमी होते, त्यामुळे आपण लवकरच माल देतोय. तरी सुद्धा आता 400 साईज आहे मालाची. बर बर बर. आणि ह्याचं अजून एक महत्वाचं असं आहे की ह्याची पानाची रुंदी, पानाचा आकार मोठा आहे साध्या भगव्यापेक्षा. आणि लवकर रोग हे म्हणजे झाड जे आहे ते लवकर रोगाला बळी पडत नाही. आणि मला क्वालिटी आता साध्या भगव्यापेक्षा क्वालिटी चांगली वाटते. म्हणजे टिकवण क्षमता पण चांगली आहे, रोगाला पण दणकट आहे. ओके. आता मला सांगा की फवारण्यांमध्ये काय बदल पडला का, म्हणजे त्याच्या फवारण्या, कारण तुमच्याकडे भगवा पण आणि याच्या फवारण्यात किती फवारण्यांची बचत होते? साध्या भगव्यामध्ये आता कसं आहे, जसं क्लायमेट चेंज होत आहे त्यानुसार फवारण्या घ्यायला लागतात आपल्याला. म्हणजे जास्त पाऊस असेल तर फवारण्या एका दुसरी वाढू शकते, पण ही 40 फवारण्यात आपल्याला माल तयार झालाय. 40 फवारण्यामध्ये माल काढायला आला आपला, म्हणजे जास्त काय फवारायला लागत नाही.
आणि दिवसाच्या मानानं फळाची साईज चकाकी आणि दुसरी गोष्ट जे टिकवण क्षमता जी आहे ते पण चांगली आहे. आता एक झाड किती तुटले? आता 22 किलोने तुटते एक झाड, 22-23 किलोने सरासरी एक कॅरेट पकडलं तरी चालते, फुल कॅरेट एकदम नाही काय 22 किलोने झाड तुटते आता. बरं, आता बघितलं तर सध्या झाडं ओव्हरलोड आहे ती सध्या. मी तुमच्या पप्पांना विचारलं की जरा गडबड केली आहे, कारण मला आता बागेत फिरून कळायला लागले ही कधी जाऊ शकते काय, ह्याला अजून थोडा टाइम तरी पण गडबड करतो. त्यांनी सांगितलं की अक्षरशः रेटचा बी इश्यू आहे, झाडं लोळायला लागलेत मालाच्या लोडनं तुमच्या. तर मुळात मला सांगा ह्याच्या पाठीमागे काय नियोजन आहे? तुम्ही स्वतः करता, तुम्हाला कोण कन्सल्टंट आहेत, गाईड करतात, हे कसं नियोजन आहे? हा, आम्हाला अकलूजचे विनोद इंगोले देशमुख सर आहेत, ते कन्सल्टिंग करतात आम्हाला आणि त्यांच्यामुळेच आज म्हणजे एवढी शेती म्हणजे डाळिंब जे आहे ते क्वालिटी त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांचंच आपल्याला कन्सल्टिंग असतं. प्रत्येक 8-10 दिवसाला त्यांचं व्हिजिट होतं. बर, आता मला सांगा ह्याचं पानगळ किती तारखेचं आहे? त्याचे 5 डिसेंबर आहे. 5 डिसेंबरची पानगळ पहिलं पाणी 10 डिसेंबरला पाणी दिलं, म्हणजे नाही का पानगळ झाल्यानंतर एक 5 दिवसांनी आपण पानगळ घेतो, म्हणजे पाणी दिलं 10 डिसेंबरचा. आता मला सांगा, खरं तर जे डिसेंबरचे प्लॉट आहेत ह्या वर्षीचे, ते प्रामुख्याने अडचण अशी जाणवली की बागा फुटल्या नाही त्या लोकांशी. तुम्हाला तो काय संघर्ष होता का? फुटली का बाग व्यवस्थित? आणि ते सुरुवातीचं नियोजन नेमकं कसं केलं? सुरुवातीचं नियोजन म्हणजे आम्हाला आमचे सर जे म्हणले, देशमुख सर, की आपल्याला पहिलं पाणी जे आहे ते भरपूर द्यायचं. आम्ही मला वाटते एक 12 तास पाणी दिलं आम्ही पहिलं पाणी. का तर त्यांचं म्हणणं असं आहे की जर आपण सुरुवातीचं पाणी भरपूर दिलं तर निघणारी चौकी, निघणारी पानाचा आकार ते मोठा निघतो. जेवढं पान मोठं तेवढं फळ मोठं, म्हणजे साईज आपल्याला चांगली भेटते. त्या हिशोबाने पहिलं पाणी भरपूर दिलं. पहिल्या पाण्याला आपण ह्युमिक आणि 052-34 दिलं. हा, त्यामुळे मग कसं होतं निघणारी, आणि त्याच्या अगोदर रिस्ट पिरियडला आपण कॅल्शियम बोरॉनचं स्प्रे घेतलं होतं, म्हणजे मादीकळी निघण्यासाठी. हा, ठीक आहे. आता ही जरा मुलं जरा खाली बसवा, तुम्हाला ते बोलू दे नाही अजिबात सुद्धा. मग त्यानंतर मला सांगा की ह्या वेळा बऱ्याच अजून एक अडचण शेतकऱ्यांना जाणवली, ती म्हणजे बागामध्ये नरकळ्या सुरुवातीला प्रचंड निघल्या लोकांना, आणि मग नंतर मादीकळी निघायसाठी तेवढा ताण झाडामध्ये लोकांचा राहिला नाही आणि तेवढं सेटिंग साधलं नाही. तर इथं तुमचं सेटिंग भरघोस दिसतंय आणि इतकं जास्त आहे ते की झाडांना तुम्ही आता एका झाडाला जवळपास नाही म्हणलं तर 2-4, इथं मागचंच मोजू, 4 आणि 4 2 8 आणि 2 10 16 आणि तिकडे 20-22 सुतळे त्या तुमच्या इथं खाली सोडलेल्या वरच्या त्या तानाला, असं म्हणजे इतकं तुम्ही त्याला बांधलंय. तर हे सेटिंग साठी किंवा कळी पुन्हा मादी निघावी म्हणून तो पिरियड तिथं काय नेमकं केली प्रॅक्टिस? तिथं प्रॅक्टिस मध्ये आम्हाला जर वेळेस काय व्हायचं, साध्या भागाव्यामध्ये थोडासा सेटिंगला आमच्या हिशोबाने थोडासा फवारण्या जास्त घ्यायला लागायच्या. ही जी व्हरायटी आपल्याला, तर हे सेटिंगच्या काळात जास्त ताप देत नाही, सेटिंग भरपूर होते. जवळजवळ एका झाडाची 50 फळं आम्ही तोडलीत, सेटिंग जास्त झालं म्हणून थिनिंग केलंय. ओके, त्यामुळं आपल्याला साईज बी भेटली पाहिजे. जास्त फळं ठेवली तर साईज होत नाही. तरी सुद्धा माझ्या हिशोबाने 100, 125, 150 अशी फळं आम्ही ठेवलीत झाडाला. पहिल्या पिकाच्या हिशोबाने फळं तशी जास्तच झाली, तरी सुद्धा साईज भेटली. काही लोकांचं म्हणणं येते की जास्त फळं ठेवायची नाहीत, 70-80 ठेवा पहिल्या पिकाला. आता ह्याचं पहिलंच पीक आहे, तरी 150 फळाच्या आसपास फळ आहेत. आणि दुसरं म्हणजे सुरुवातीच्या काळात बाग धरायच्या अगोदर रेस्ट पिरियड मध्ये आपण प्रत्येक झाडाला एक शेणखत कुजलेलं शेणखत घातलं आणि एक बेसळ डोस केलता आपला हलकासा. आणि परत नंतर जशी कळी निघाय चालू होईल, एक पहिली सुरुवातीची एक कळी उमलली की आपण मधपेट्या आणल्या. कसं आहे, मधपेट्याशिवाय म्हणजे मधमाशी शिवाय सेटिंग फास्ट होत. मधमाशी जर असेल तर सेटिंग फास्ट होतं. मधपेट्या आणल्या, एका एकरात 2 मधपेट्या आणलेल्या आपण, त्यामुळे सेटिंग आपलं लवकर झालं थोडस. आणि दुसरी काय आपल्याला म्हणजे फवारण्या पण घेतल्या आम्ही आता सरांच्या शेड्यूल नुसार. फवारण्या ड्रिपचं काय शेड्यूल असेल ते आम्ही फॉलो केलं. आणि माझ्या हिशोबाने 1 महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये बाग पूर्ण सेटिंग झालं. 30 दिवसामध्ये मागं पुढे सेटिंग झालं, एकसारखं सेटिंग झालं. आता कसं आहे, सुरुवातीला एक 90-100 सेटिंग झालंच, पण नंतर जे आहे आता जे आपण जे आता नंतरचे बघतो, हे नंतरचं मागचं सेटिंग आहे. पण मागचं सेटिंग सुद्धा 150+200 साईज झाली. जे मागचं सेटिंग आहे आपलं 15 दिवसानंतर झालेलं, त्याची सुद्धा आपली साईज 150-200, म्हणजे लहान साईज शेंड्यावलं फळ सुद्धा ह्याची 200 ग्रॅम साईज होते आपल्याला त्या व्हरायटीची. आता किती एकराचा प्लॉट आहे? आता हा 1.5 एकराचा प्लॉट आहे. आता एकूण किती डाळिंब? एकूण आपलं एक चालू 10 एकर डाळिंब आहे. वाढवायचे आता आपल्याला पुढे वाढवायचे अजून डाळिंब ना, मग त्यासाठी आपण ह्याच वाहनाची आपण निवड केली. आता नवीन आपल्याला हेच मातृवृक्ष हे
बरं. आणि ह्याचा आपल्याला अनुभव घेण्यासाठी आपण नवीन एक 8 एकराची लागवड करतोय त्या मातृवृक्षापासून. ह्याच्यावर बांधणार आहे ह्याच्यावर गुट्या? आपण आता गुटी बांधणार आहे. ओके. हा, आणि एक 8 एकर नवीन प्लॉट, ह्या जातीचा नवीन प्लॉट तयार करायचा आपल्याला, एक 8 एकराचा. ओके. हा. आता खरं तर झाडं बघितली तर देखणी येते. हे ह्याला आता तुम्ही गुटी बांधा आणि कुणाला लागली तर पण आम्ही कळू, त्यांना पण द्या. कारण का बऱ्याच वेळा असं व्हायला लागले, बरेच जण आता ते टिश्यू कल्चरमध्ये करायला लागलेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, कुठल्या काड्या आणतायत, कुठं बांधतायत, कसं करतायत ते काहीच माहित नाही. प्रॉपर ही बाग बघितली लोकांनी आणि त्याला तुम्ही गुटी बांधली तर ते कळतंय तर आपण नेमकं कुठनं आणले. कारण आज बागेत कुठेही तेलाचा तुमच्याकडे डाग नाही. चांगली पेन्सिल साईज पेक्षा मोठी काडी पकडून जर तुम्ही चांगल्या गुट्या बांधल्या तर मला वाटतं फायदा तुमच्या 8 एकराला होईल. लोकांचे 10-20 एकर लागून निघेल. त्यामुळे तिथे लक्ष राहू द्या. जर आम्ही फोन दिला नंबर खाली कोणाला शेतकऱ्यांना वगैरे रोप पाहिजेत मग त्याला सहकार्य तुम्ही करा, सहकार्य करू आपण. आता पुढे जाऊन मला सांगा की जेव्हा सेटिंग झाली तेव्हा मग पुढे हळूहळू थोडस साईज कडे ज्यावेळेला माल जातो त्यावेळेला सुरुवातीला काही रोगांचा अटॅक असतो, मग पाकळी करपा येतो किंवा मग डांबऱ्याचा अटॅक होतो किंवा मग बाकी बरीच गोष्ट आहे. पुढे जसं 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 झाड पुढे जाईल तसं तेल्याला भ्यावं लागतं. तर मला पहिलं हे सांगा, आता तुम्ही ह्याच्यावर मातृवृक्ष म्हणून गुटी बांधणार आहे, त्याच्यात तुम्हाला तुमची बाग डेव्हलप करायची, तर बागेत कुठं तेल्या आहे का किंवा तेल्या येऊन म्हणून नेमकं आधी काय केलंय सांगा आणि मग मला पाकळी करपा वगैरे ह्यासाठी काय प्रॅक्टिस झाली ते सांगा. सुरुवातीला तेलाची भीती सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात राहते, म्हणजे तेलकट हे राहते त्या वातावरणात. पण आपल्या ह्या प्लॉट मध्ये आम्हाला तर अजून काढीव कुठं तेलकट दिसलं नाही, फळाव तर नाहीच. आता हार्वेस्टिंग चालू आहे, त्यामध्ये सुद्धा कुठं सुद्धा तेलकटचं फळ दिसलं नाही. तेलासाठी आपण सुरुवातीला त्या वातावरण तसं तयार झालं, ज्यावेळेस म्हणजे वातावरण चेंज झालं की तेलकट अटॅक करतं, त्यावेळेस आपण हायड्रोजन पेरॉक्साईड आधी घेतलं. नंतर ते कोसाइड 2000, त्यामध्ये बॅक्टरमायसिन असे एक दोन स्प्रे घेतले. आणि नंतर आपल्या देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या हिशोबाने आपण स्प्रे घेत राहिलो. त्यामुळे तेलकट काय कुठं आलंच नाही ना. आणि तेलकट नसेल तर आपल्याला पुढं नाही का खत असतं ते, म्हणजे ड्रिपचे खत ते सोडता येतात. आणि काय लोकांचं असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं की तेलकट आलं की खतं थांबवायची. आम्ही तसं न करता आमच्या साहेबाच्या सरांच्या हिशोबाने की आमचं कंटिन्यू चालू राहिलं ड्रिपचे खत. 13-045 असेल, 052-34 असेल, असं कधीच असं होत नाही की सरांचं म्हणणं येतं की कधीच असं नसतं की खत बंद केलं तर तेलकट थांबतं, असं नाही. खत बंद केलं तर तेलकट जास्त अटॅक करतं, म्हणजे खाल्लं आपण त्याचं खायचंच बंद केलं तर मग ते रोग अटॅक करणारच. प्रतिकारक क्षमता कशी तयार, त्यामुळे सगळं ह्याचं चालू ठेवलं. 1-2 जैविक स्लऱ्या घेतल्या आणि आपलं कंटिन्यू सगळं चालू ठेवलं. तुम्ही सांगितलं की भगव्यापेक्षा शरद किंगला तशा अर्थानं तुलनेनं खर्च कमी येतो, फवारण्या कमी येते. आता अलीकडे अजून एक गोष्ट शेतकरी प्रामुख्यानं असं प्रयोग करतायत की ऑर्गॅनिक कडे यायला चालू आहेत जास्तीत जास्त, म्हणजे रासायनिक नको. नाही, बरोबर आहे ना, तुम्ही पण तो प्रयोग करताय. प्रयोग आपण काय केलं, शेणखत तर भरपूर टाकलं होतं. कुजलेलं शेणखत वापरायचं, कच्चं टाकायचं नसतं. कुजलेलं शेणखत त्याबरोबर हलकासा एक बेसळ घेतला आणि जास्त ऑर्गॅनिक शेतीकडे आपण लक्ष दिलं. जास्त रासायनिक वळलं तर कसं होतं, जास्त आपण जेवढा जास्त तिथं मटेरियल टाकल खत तेवढं तिथल्या मुळे डॅमेज होते त्यामुळे ऑर्गॅनिक शेतीकडे आम्ही वळलो आणि त्याचा आपल्याला फायदा झाला. कुठेही मर नाही, तेलकट नाही आणि चांगल्या प्रकारे माल आला आपला. आता ही काळी जमीन आहे, जर तुम्ही बघितलं तर नेमॅटोडचा अटॅक होणं प्रामुख्यानं जास्त होऊ शकतो काळ्या ह्याच्यामध्ये. तर कारण तशा अर्थानं मुळी चालत राहणं, अपटेक होणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि पाऊस झाला किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या तर काळ तशा अर्थानं तापच देते, कारण हे काटेरी वनस्पती आहे, शुष्क पर्यायी ही मुळात जंगली आहे आणि त्याला आणले लावले उसाया पट्ट्यात लावले, पुन्हा काळ्या मातीत लावले. तर हे नेमॅटोड येऊ नये किंवा त्याचं अपटेक व्हावं व्यवस्थित, पांढरी मुळी चालत राहावी, याच्यासाठी नेमके कसे काय प्रॅक्टिस करतात? यासाठी सुरुवातीला कसं असतं, नेमॅटोड येतो जास्त जर जमीन वल धरून राहत असेल, तुम्ही जर वल्यात वल सारखं पाणी देत राहिला तर नेमॅटोड जास्त प्रमाणात वाढतो. तर वापसा कंडिशन पाणी दिलं पाहिजे. मूळ म्हणजे डाळिंबाला पाण्याची गरज जास्त नसते. थोड्याशा एकदम पाण्यावर ते पीक येणार आहे. मग एक आम्ही 8 दिवसाचं ठेवलं होतं. 8 दिवसानंतरच ह्याला ड्रिप इरिगेशन आपलं नाही का पाणी द्यायचं. आणि 8 दिवसा म्हणजे वापसा बघून, वापसा आधी चेक करायचो आपण आणि वापसा चेक करूनच पाणी द्यायचो. आता हे दोघं भाऊ तुम्ही शेतात राहताय, पहिलं तर जमतंय का तुमचं? या पिढ्यात जमत आहे पोराशींचं एकमेकांसोबत, ही पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा ग्रॅज्युएशन झाली म्हणून वडिलांनी सांगितलं काय तर जॉब बघावा, इकडे तिकडे करावं, ह्याच्याऐवजी शेती करावं असं काय वाटतं?
जॉब करायचं झालं तर आपल्याला लय झालं 70-80 हजार पगार भेटत होता महिना. पण इकडे जास्त भेटते आपल्याला. आणि कसं आहे, कोणाचा नोकर राहण्यापेक्षा मालक बनून जगणं कधीही चांगलंच. बरोबर का? बरोबर. हा, मग आता आपण म्हणजे स्वतः मालक होऊन आपण चांगली शेती चांगल्या प्रकारे आणणं. आपल्याकडे 4 माणसं आपल्याकडे कामाला राहतात ह्या शेतीमुळं. जवळजवळ आमच्याकडे 10-12 बेरड आहेत, म्हणजे मजूर आहेत डेली कामाला. बर. त्यांना पण नाही का, त्यांचा पण रोजगार जातोय. हा. बरोबर. मग आपण म्हणजे स्वतः बाहेर नोकर राहण्यापेक्षा आपण स्वतः मालक होऊन चांगल्या प्रकारे शेती आणलेली कधीही चांगलंच. आणि उत्पन्न पण जास्त आहे. बरोबर. खरं तर अंकुशराव, तुमच्याशी गप्पा मारायच्या त्या, खरं तुम्ही मूळ आहे ह्या सगळ्याचं. अगदी ऊस पट्टा आहे, पलीकडेच नदी आहे, आजूबाजूला केळी ऊस असताना मध्येच ही डाळिंबाचं बेट मला दिसते. आणि यशस्वी आहे. म्हणजे तुम्ही नव्याने शेती घेताय डाळिंबाच्या जीवावर. डाळिंबाच्या जीवावर सगळी बाकीची कामं तुम्ही मी पूर्ण केली म्हणून सांगितलं, आणि समाधानी आहात. आणि मगाशी बोलताना मला सांगितलं की नवरा बायको आम्हाला या डाळिंबा बागात बाहेर निघू वाटत नाही, म्हणून तर आईंना पण बसवलं ह्या सगळ्या मुलाखतीमध्ये. मुळात ह्या डाळिंबाकडे वळावं असं का वाटलं अशा ऊस पट्ट्यामध्ये, मला सांगा. आणि काय दिलं डाळिंब शेतीने? जर हा प्रश्न तुम्हाला विचारला तर अंकुशरावांचं काय उत्तर आहे त्याच्याबद्दल? कसं आहे बरं, पहिल्यापासून आम्ही सगळी ऊस शेती करायचो आणि चांगली करायचो. आमच्या भागात एक नंबर आमची शेती असायची ऊसाची. आम्ही 4 भाऊ असताना आमच्या वाटेला, आमच्या वडिलाला फक्त 8 एकर जमीन होती. मग माझ्या वाटणे 2 एकर जमीन आली ना, तिथनं आपल्या कष्टाने शेती वाढवली आम्ही. वाढवत सगळा ऊसच. पण नंतर असं वाटलं की डाळिंब करावं. आमचं इंगोले देशमुख म्हणजे आमचं मेहुण आहे, मावस मेहुण आहे, ते म्हणलं डाळिंब करा, मार्गदर्शन करू चांगलं. डाळिंब केल्यावर पहिल्या वर्षी बरं वाटलं, मग छान लागला डाळिंबाचा. आमची मंडळी लाभले ना, आता शेतीतनं हळायचं नाही, काय भाऊ द्या. मग आम्ही दोघं आपलं म्हणजे, आणि पोरही पुन्हा चांगली छंदबाज शेतीला आहे ती. त्यांचं काय नोकरीच्या विषयाने आम्ही शिकवलेच नाही ते. आपले तालीमी 4 वर्ष खेळली आणि नंतर आपलं लग्न केली आणि शेतीच करते ती. आणि डाळिंबाचा आम्हाला म्हणजे असं छंद लागला की डाळिंबाशिवाय आम्हाला करमतच नाही सावला. तर म्हणजे डाळिंबा प्रेम आहे आमचं. आम्ही दोघं तर कायम डाळिंबातच असतो. झोपल तेवढं काय राहतं का नाही, डाळिंब विकणं किंवा शेतीत बघणं, पोरं हे चांगलं करणं, असं म्हणजे पोरं करतील का व्यवस्थित? लय भारी करते. काय वाटतं, लेकरं जाऊ प्रपंचाला चांगली निघते, बाप म्हणून काय समाधान? नाही, कसं आहे, आपलं मार्गदर्शन आणि आपलं वळण चांगलं त्यांना आहे पहिल्यापासून. आपण शेती म्हणजे शेती प्रेम आहे आमचं. आमच्या वडिलापासून, आमच्या वडिलाला 8 एकर जमीन होती, आम्ही 4 बाबा त्यात, मी सगळ्यात धाकटा. नंतर मला 2 एकर जमीन म्हणजे असं घेत 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 वाढवत गेलो. नंतर ऊसाचा लय मोठा छंद होता पहिला. ऊस 100 टनाने ॲव्हरेज आमचा निघायचं. म्हणजे फेमस होतो आम्ही ऊस शेती म्हणजे ह्यांचं ऊस चांगला, चांगलंच हो चांगलं. नंतर ऊसाचा पूर्ण सोडून दिला, 1 एकर राहिला फक्त, राहिला म्हणायला. काय तर पूर्व आता डाळिंब शेतीवर आम्ही आता घेतलेलं रान आहे, वर 1 5 एकर दुसरं आहे, पहिलं घरचं. 1 9 एकर 8 एकर आता डाळिंब करायचा नाद आहे आमचा. ह्याच्यावर गुटी बांधून ही चांगलं आहे. नवीन रोप आहे ती, एकदम 1 नंबर रोप आहे. आता तुम्ही तिकडे भगवा लावला होता, इथं शरद किंग आहे. हे मला नागरात भगवा आम्ही त्या शिर्डीहून आणलो. सुरुवातीला काय आम्हाला ते आमचं दाजीच इंगोलीच म्हणलं होतं तिथं रोपं चांगली जाई तुमची जावं, मग आम्ही तिथं आणली होती ती रोपं लावायला. आता तुमच्यावरच बांधणार आहे? हा, आता आमच्यावरच बांधणार. आता ही शरद की नवीन टिसकेलची रोपं मिळली होती आपल्याला. मला वाटतं तुम्हाला म्हणजे 13 महिन्यात रोप आम्ही पहिली पानगळी मारली ह्याला. आता 1.5-2 वर्ष झाडं झालेली. मग काय फरक वाटतोय तुमच्या अनुभव? चांगला आहे, म्हणजे सेटिंगला लेवल फास्ट आहे. तोडलं हे 50-60 फळं तोडली तवा ना, तर अजूनही फळं ह्याला होतीच. लय कमी केलं, सेटिंगला भारी, लय भारी. आणि साईज आहे, एक सारखी गोळी येत नाही. जसं गोळी येत नाही, आपण 160 रुपयाने माल घेतला म्हणजे एवढं सोपं आहे का? आता आहे का एवढं रेट? त्याला 160 रेट लावला आहे. म्हणजे एवढा रेट लागत नाही, पण साईज एक सारखी साईज आहे. 200 प्लस सगळी साईज असल्यामुळं रेट लागला. 150 प्लस दिला तर 160 रुपयाने चालू आहे, रेट चालू आहे. ठीक आहे. तुमचं काय असतंय शेतात? मालक सारखं म्हणते घरच्यांचं हाय योगदान लय करू लागले ते काय. आता खरं तर प्रपंच जुनी लोक लय खांद्याला खांदा लावून करायच्या. म्हणजे माझ्या मम्मीने केलेला प्रपंच, माझ्या बहिणीनी, म्हणजे ही पिढीच आहे अशी जी आपला नवरा जिथं खपल तिथं जाऊन मागं खपायचं, राबायचं, निष्ठेनं करायचं. पहिलं तर नवऱ्याला शेतीचा नाद होता, तुम्ही शेतामध्ये आला, पोरं शेताच्या नादाची निघली ती. काय वाटतं सगळं बघून चाललेलं? आम्ही शेतकरी असल्यामुळं आम्ही पहिल्यापासून ऊसाची शेती होतो. त्यानंतर आम्ही दोघांनीच असं बसून ठरवलं की आपण डाळिंब लावू. विनोद दादा हे माझे भाऊ आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं. मग म्हणले लावा डाळिंब. मग आम्हाला छंद लागला डाळिंब शेतीचा. किती वेळ असता शेतात? आम्ही
7-8 तास म्हणलं तर डाळिंबात असतो. असताय हो. बरं. दुपारचं आमचं रेग्युलर आम्ही सुना शेतात चांगली द्या असतो. सुना छान आहे. हा? सुना छान आहे. उगं म्हणताय व्हिडिओ मध्ये नाही. खरंच चांगली आहे. सुना खूप छान आहे त्या. छान हो, आहे छान घरी आहे. बिरी सगळं बघते ती. हो, सगळं घरचं हे सगळं हँडल करते ती. हा, रानात महिला असल्या त्यांचं बघते ती. हा, हा. त्यांना आपलं सगळं व्यवस्थित करते. म्हणजे पोरांना काय सल्ला असं देत असतं किंवा काय सांगत असतं शेतात काम करताना? करते ते सांगते ते विनोद दादा सांगाल तसं ते बी करते ती. हे असं करा म्हणलं ते तसं करते ती. हा, फवारणी व्यवस्थित घेते ती. हा. सगळं दादाच मार्गदर्शन असतं विनोद दादा. बर बर. तुम्हाला कटाबिटा येत नाही शेतात या? नाही कंटाळा येत. हा, का? ते अशी शेती असल्यावर कशाला कंटाळा येईल. हा, शेत चांगलं असलं कटा. अशी पिकं असते ती नेहमी. हा हा. आणि खरं तर काय आहे की आई वडीलच म्हणजे काय असं आपल्याकडे म्हण आहे की खाण चांगली असली की मग पुढच्या पिढ्या चांगल्या निघते त्या. ही माणसं राबणारी माणसं ती शेतामध्ये. ह्या नवरा बायकोनी कष्ट करून जमीन घेतली, शेती वाढवली, 2 एकर वाट्याला आल्यानंतर 20-25 एकराकडे नेली आणि मग पोरं साहजिकच त्या स्वभावाची निघणं म्हणजे आणि डाळिंब शेतीची वैशिष्ट्य आहे बरं का. म्हणजे मी बऱ्याच वेळा मुलाखती घेताना अशा कौटुंबिक घेतो किंवा आज सुद्धा मी पॅन्ट वर केली पुन्हा खाली केली आहे जरा व्हिडिओ मध्ये कसं दिसायला म्हणून. पाऊस पडला आणि त्यात खाट टाकून आम्ही बसलोय. ही कुटुंबानं राबल्याशिवाय होत नाही आणि ह्यात सौंदर्य आहे, देखणं पण आहे, म्हणजे सुख आहे खऱ्या अर्थानं. तुम्ही शहरामध्ये भल्या मोठ्या नोकऱ्या करून पण हे सुख तुमच्या वाट्याला नाही, कारण आज सगळी एकत्र आहेत. संध्याकाळी जेवायला बसल्यावर कुटुंब एकत्र जेवण करते ह्यासारखं चांगलं सुख नसते. राबताना शरीर आज मला वाटत नाही घरात कोणाला कसला आजार बिजार रोग बी कसला काय काहीच असेल नाही, म्हणजे, काहीच कारण सगळी गोष्ट करताय तुम्ही हो, सगळं. आणि ह्याच्यापेक्षा चांगली कुठली गोष्ट नाही. खरं तर मुलाखतीमध्ये पुन्हा नागनाथ तुमच्याकडे यायचं आणि पुढं आपण जाऊया की तेल्या नाही इथनं आपण बोलत होतो आणि पुन्हा थोड्याशा वेगळ्या गप्पा म्हणून मी तिकडं आईंकडे गेलो. मला एक सांगा की ज्या वेळेला सिटिंग झाली त्यावेळेला साईज साठी काही वेगळे प्रयत्न तुम्हाला करावे लागले कारण काय प्रयत्न साईज साठी तुम्ही केले? साईज साठी आपण प्रत्येक 3 महिन्याला बेसळ डोस, बाग धरताना एक डोस केलता. त्याच्या अगोदर रिस्ट पिरियडला एक बेसळ डोस केलता आणि माल सेटिंग झालं पुरं नंतर एक बेसळ डोस केला. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक महिन्याला आपलं KSB PSB अपटेकच्या बॅक्टेरिया सोडत राहिलो. आणि मला वाटते 5 महिन्यापर्यंत म्हणजे सेटिंग काळात सुरुवातीला सेटिंग काळ चालू होता तोपर्यंत 052-34 द्यायचो ड्रिपनं. आणि कॅल्शियम बोरान प्रत्येक 21 ते 25 दिवसाला कॅल्शियम बोरान जात होतं आमचं. स्प्रे मधनं पण जायचं, जे आमच्या सरांनी देत स्प्रे मधनं पण कॅल्शियम आणि बोरान जायचं. काय खतं होती साईज साठी आपली नाही का. आणि सेटिंग पूर्ण झालं की 052-34 आपण बंद केलं. काय साहेबांचं म्हणणं येतं की बाबा 052-34 तुम्ही कंटिन्यू द्या. तर तसं न करता आमच्या सरांचं ऐकून आपलं त्यांच्या कन्सल्टिंग नुसार आपण सेटिंग पूर्ण झाले की 052-34 बंद केलं आणि एक हलकासा बेसळ डोस घेतला आणि त्या बेसळचा पण चांगला रिझल्ट आहे. साईज झाली, फळाला चकाकी आहे आणि क्वालिटी चांगली एकदम, चकाकी आहे, कलर आहे, शायनिंग आहे. आणि वेळोवेळी आपल्या फवारण्याचं शेड्यूल चालू ठेवलं. स्लरी घेताय तुम्ही? हा, स्लरी घेतोय. स्लरी एक 2-3 स्लरी झाल्या. पण सर म्हणायचं स्लरी काय नको, उन्हाळा एवढा, ह्या वर्षी टेम्परेचर भरपूर होतं, कशाला का म्हणलं उन्हाचं तू एवढा आबादतोय पळतोय. तरी आमचं एक होतं की बाबा स्लरी थोडी घ्यायचीच. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही स्लरी घेतली. एक 4-5 स्लऱ्या झाल्या आमच्या. बरोबर. हा का, तर जास्त म्हणलं रासायनिक कड न वळता आपण स्लरीचा म्हणजे घेतला थोडा रोल स्लरी मध्ये. स्लरी घेतल्या. बरोबर. आता अजून एक मला सांगा, हे माल इतका मोठा आहे, हे मध्ये वादळ वगैरे होतं, ह्यात काय पडापडी झाली नाही काय? कारण गडबड केलेली दिसते मला साईज वरनं जरा थोडी अजून. ह्यात मला वाटतं की हे अजून 10-15 दिवसानं जास्त साईज झालं असतं. हे कशासाठी गडबड म्हणजे काय झालं, पाठीमागच्या महिन्यात वादळ आलतं एक, म्हणजे वारं भरपूर होतं. आमच्या इकडच्या केळी तर कोणाच्या राहिल्याच नाही, त्या पूर्ण केळी जमीनदोस्त झाल्या एकदम, म्हणजे राहिल्याच नाही त्या. आणि आपल्या पण डाळिंबाचं नुकसान झालं, टेजिंग सगळं हल्लं, कापड सगळं फाटून तुटून गेलं. परत आम्हाला नंतर आम्ही कापड घेतलं का तर टेम्परेचर भरपूर होतं, नवीन कापड आणलं. नंतर एकदा बाग झाकून घेतली पुरी. आणि सरांच्या त्यांनी एक शेड्यूल दिलं नंतर ना की बाबा आपल्या फळाला काय अडचणी येऊ नये, फवारण्या दिल्या, काय खतं दिली आणि परत अजून एकदा रुटीनला लागलं सगळं काय. आता हे किती गेलाय माल आतापर्यंत? आता आम्ही एक 40 टन आमचा टोटल माल आतापर्यंत हार्वेस्टिंग झालाय. आतापर्यंत झाला? हा. अजून किती जाईल? अजून एक 20-25 टन निघेल अजून. म्हणजे 65 टन? हा, 65 टन. किती एकरात? एक 5.5 एकर आहे आमच्या. 5.5 एकरात 65 टन. 65 टन. कसं अवरेज बसले?
12 आवरेज 25 60 हम्म. 12 टनाना अवरेज हा 12 टन आवरेज इकरी निघले. हम्म. आणि दर कसा भेटला आणि दर आपले म्हणजे जे अडचण नसेल तर सांगा, ते बरेच व्यापारी अडचण बिडचण असते. नाही अडचण काय, जे खरं आहे तेच. हा. आमचं 148 रुपयांनी टाकळीच्या रानातला प्लॉट होता, तो गेला. हम्म, 100+ व्यवहार होता त्याचा. हम्म. आणि हा व्यवहार 150+ आहे. आता 150+ द्यायचं तर ह्या आपल्या झाडाला 150+ साईज आहे सगळी. लहानात लहान फळ हा जे आहे ते 150+ आहे. पुढं 200 पासूनच साईज आहे, पण 150+ व्यवहार केला. त्यामुळे ह्याला 160 रुपये दर लागला. आज चालूला पडीचं मार्केट आहे, म्हणजे रोज पडते मार्केट. 5-10 रुपये रोज मार्केट कमी आहे. तरी सुद्धा आपल्या मालाची कलर, शायनिंग आणि ह्या फळाची टिकवण क्षमता जी आहे ती सगळ्या म्हणजे दुसऱ्या वाणापेक्षा हे जे वाण आहे डाळिंबाचं, तर ह्या जर टिकवण क्षमता चांगली आहे. व्यापाऱ्यांनी पण एक आपल्याला 4 रुपये जास्तच लावलं, म्हणजे रेट चांगला दिला. बरोबर. आणि अजून एक साहेब ह्या सगळ्यात सांगायचं राहिलं, आमचा जो मेहुणा आहे शुभम शेंडगे गादेगावचा आहे, त्याची पण आम्हाला साथ भरपूर आहे ह्यामध्ये, नाही का. म्हणजे आमच्या अगोदर त्यांची शेती डाळिंबाची होती आणि आमच्यापेक्षा हुशार आहे तो. आणि तो पण सांगा आमच्या म्हणजे प्रत्येक 8 दिवसाला देशमुख सरांबरोबर तो पण येतो व्हिजिट द्यायला. ह्यातले बारकावे जे आहेत डाळिंबातले सर आणि ते दोघं येणार, बाग बघणार आपली. जे काय आमचं चुकतंय तो आपल्याला सांगणार, आयला दादाजी असं होत, हे असं केलं पाहिजे. सरांचं पण कन्सल्टिंग आणि त्याचं पण थोडस आम्हाला साथ भरपूर आहे. त्याची पण बाग चांगली असते. किती झाले पैसे सगळे मग साधारण? पैसे त्याचे काय आपण अजून काय आम्ही त्याचं ते कॅल्क्युलेशन केलेलं असेल. बघा की 60-65 टनाच्या हिशोबाने म्हणजे पैसे भरपूर झाले. कोटीच्या वरच होतात पैसे. पाटील चांगलं होते ना. आता एक 90-95 लाख रुपये झाले. आणि खर्च एकरी 1 लाख ते 1.25 लाख पर्यंत असं. 7 लाख 2 लाख वरच आम्ही काय प्रोटेक्शन पेपर जास्त वरच कापड, त्या कापडासाठी 10 लाख पर्यंत खर्च. 10 लाख 9-10 लाख 80 लाख रुपये तरी नफा डाळिंब शेतीमध्ये होत. का करा नाही बाई शेती, बा काय भारी शेती आहे डाळिंबाची. आणि म्हणून मी डाळिंबासाठी लय पळत असतो. कारण तुम्ही जर बघितलं माझ्या सगळ्यात जास्त मुलाखती व्हिडिओ बघून केला, म्हणजे मी सगळ्यात जास्त व्हिडिओ डाळिंबात करतो. माझ्या सगळ्यात आवडीचं पीक आहे आणि मला कळतं. म्हणजे मला आता थोड्या दिवसांना डाळिंब मी कन्सल्टंट होतो, काय इतकं डाळिंबातलं मला नीट इतकं माहिती आहे व्यवस्थित. कारण का तर हे देतं शेतकऱ्याला. मी इतके समाधानी शेतकरी डाळिंबाचे बघितलेत. आणि त्यात जर पुन्हा हे चांगला वाण शेतकरी हातामध्ये पडला तर हे तुमचं शरद किंग भारे हे मातृवृक्ष तुम्ही जर करून जर गोटी केली तर मी म्हणाल तसं आमच्या काही शेतकऱ्यांना लागले तर द्या आवर्जून. कारण का हे एकमेकाला आधारानं माहिती देणं, रोपं व्यवस्थित देणं, खात्रीची गुटी बांधून देणं हे फार करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. ते एकमेकांसाठी जर करत गेला तुम्ही तर निश्चितपणानं चांगला फायदा आणि चांगला नफा हा त्या ठिकाणी होऊ शकतो. तर ही केचे कंपनी आहे अकोल्याची आणि त्यांच्या गार अकोल्याची, त्यांच्या बागेमध्ये मी खरं तर बसलोय. अतिशय चांगलं कुटुंब आहे, कष्ट भाऊ अतिशय चांगलं करते. वडिलांनी आईने त्यांच्या कष्ट चांगल्या पद्धतीने केले आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे भगवंत उभा असतो असं म्हणते. त्या अर्थानं सातत्यानं ह्यांना ऊस शेतीमध्ये चांगला नफा, नावाजलेली नावं यांची. आणि मग आता डाळिंबातून सुद्धा ह्या वर्षी खर्च सोडला तर 70-80 लाख रुपयांचा नफा एका सीझनला 6 महिन्यामध्ये, म्हणजे चांगला आहे शेती. आणि हे मला शेतामध्ये पैसे दाखवून किंवा शेतीमध्ये किती पैसे होते दाखवून काय वेगळा मेसेज द्यायचा नाही. ह्यातनं मला फक्त हेच सांगायचं आहे की शेती प्रामाणिकपणाने केली तर शेती पैसे देते. शेतीला नकारात्मक अर्थानं बघू नका, शेतीला नावं ठेवू नका. उद्या आता तुमची सुदैवान लग्न झाले ती, नाही तर पुरी ती नाही शेतात पोरगा आहे म्हणल्यावर अरे द्या पुरी शेतामध्ये. शेतकऱ्यासारख्या सुखी पुरी राहणार नाही त्या. कारण निव्वळ स्वच्छ भाजीपाला खायला मिळणं, स्वच्छ हवा खायला मिळणं, रोजचा चांगला व्यायाम होणं, आपल्या माणसात राहायला मिळणं, आपल्या भागात राहायला मिळणं, हे सगळं सुख आहे मला सांगा शेतीमध्ये. आणि उगाचच आणि त्यात शेतीच्या बी दुःखाच्या गोष्टी एवढे लोक सांगत बसते ती. आणि म्हणून मी काय करतो, शेती सुखाय गोष्टी सांगतो, शेतीमधला पैसा दाखवतो लोकांना. आणि मग त्या अर्थानं तरुण पोरं उद्या तुमच्यासारख्या माणसाचा व्हिडिओ बघून, कारण मी ह्या व्हिडिओमध्ये तुमचा नंबर देणार आहे, आमचे लोक तुम्हाला फोन करतील, व्हरायटी बद्दल विचारतील, त्यांच्याशी बोला, शेड्यूल विचारतील, तुम्ही ते गोटी लावणार बांधणार त्याबद्दल विचारतील, त्यांच्याशी बोला. कारण तुम्ही एकमेकाला मदत करा शेतकरी म्हणून. काय व्हायला लागलंय, ही शेतकरी शेतकऱ्याला थेट मदत करत नसल्यामुळं ही मधली व्यवस्था त्याचा गैरफायदा घेते. आणि मग तो तिसरंच त्यातनं पैसे कमवते. मग पुन्हा शेतकऱ्याला वाटते माझ्या जो ह्यो मोठा झाला ते मोठा झाला. आता तुम्ही सांगत नाही, मग कोणतं दुसरं सांगणारे जन्माला येते. त्यामुळे तुम्ही सांगा. तुमचे नंबर मी या व्हिडिओमध्ये आवर्जून देतो. तर आजची ही गोष्ट, आजची मुलाखत कशी वाटली मला नक्की सांगा.
2 एकर वाट्याला आलेल्या जमिनीपासून 25 एकर क्षेत्र आणि आता या डाळिंबाच्या जीवावर नव्या रानाची खरेदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्च सोडला तर जवळपास 80-90 लाखाचा नफा. अशा पद्धतीचं हे शरद किंग फरार जातीचं हे डाळिंब शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्या पदरात पडले आणि त्याला भरपूर नफा त्यानं दिलाय. चिखल झालाय. खरं तर माझी गाडी सुद्धा मला रस्त्याला काढायची आणि दिवस मावळतोय. आजच्या मुलाखतीमध्ये इथंच थांबूया. आपण सगळ्यांनी मला वेळ दिला, माहिती दिली. तुम्हाला जसं कन्सल्टंट असते ते तुमचे काय देशमुख इंगोले देशमुख साहेब, तर मी अजून त्यांना प्रश्न विचारले असते, कारण कन्सल्टंट मग टेक्निकल गोष्टी बऱ्याच सांगतात, पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे वाटतंय ते निश्चितपणानं आम्हाला सांगितलं. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.